नमस्कार मित्रांनो, एआर ऑटो स्पेअरअप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिरोची फ्लेक्स फ्यूल बाईक जर मार्केटमध्ये आली तर पेट्रोल बाईक मार्केट बदलणार आहे का? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मार्फत. मित्रांनो, कल्पना करा, जर तुमची बाईक फक्त पेट्रोलवर नाही तर इथेनॉलवरही चालू लागली तर काय होईल? आणि मग आपला जो इंधनावर खर्च होतोय तो कमी झाला तर काय होऊ शकतं? तर आपण आज अशाच एक मोठ्या अपडेट बद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आहे ना भारतातल्या बाईक इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये हिरो मोटोकॉर्प आपली पहिली फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल लॉन्च करणार आहे अशी माहिती समोर येते. आता बरेच लोकांना प्रश्न पडतो की फ्लेक्स फ्यूल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फ्लेक्स फ्यूल बाईक ही अशी बाईक असते जी पेट्रोल आणि इथेनॉल ह्या दोन वेगवेगळ्या मिश्रणावर चालू शकते. म्हणजे आपल्याला फक्त पेट्रोलवर अवलंबून राहावं लागणार नाही. भारत सरकार सुद्धा इथेनॉल ब्लेडिंगला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे, कारण ह्यामुळे परदेशातून आयात होणारा आपला क्रूड ऑइल ह्याच्यावर आपल्याला आहे ना अवलंबून कमी राहावं लागेल. आता अनेक जण विचारतील की इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे आहे ना ऊस, मका किंवा इतर कृषी उत्पादनापासून तयार केले जाणारे इंधन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तर होतोच आणि देशातील इंधन खर्च कमी करण्याचाही प्रयत्न केला जातो. काही रिपोर्टनुसार आहे ना हिरोची आगामी बाईक E100 100% इथेनॉलवर चालणारी बाईक असू शकते. जर हे खरं ठरलं ना तर भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटर बाईक सेगमेंटमध्ये आहे ना हा मोठा खूप बदल होणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट, कंपनीने अजूनपर्यंत आहे ना अधिकृत कोणत्या मॉडेलमध्ये फ्यूल फ्लेक्स टेक्नॉलॉजी येणार आहे हे जाहीर केलेलं नाही. पण अनेक रिपोर्टनुसार बाईक HF डिलक्स किंवा स्प्लेंडर प्लॅटफॉर्मवर जेवढ्या बाईक आहेत ना त्यांच्याकडे त्याच्यावरती बदल करून येऊ शकता. जर खरोखरच स्प्लेंडरमध्ये फ्लेक्स फ्यूल टेक्नॉलॉजी आली तर विचार करा, भारतामध्ये लाखो लोक स्प्लेंडर वापरतात, त्यामुळे ही टेक्नॉलॉजी थेट सामान्य ग्राहकापर्यंत पोहोचू शकते. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी सोबत काही प्रश्न पण येत असतात. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न म्हणजे इथेनॉल इथे सर्व पेट्रोल पंपावर उपलब्ध होणार का? दुसरा प्रश्न म्हणजे बाईकची ते मायलेज किती असेल? आणि तिसरा प्रश्न म्हणजे मेंटेनन्स खर्च वाढेल की कमी होईल? आणि चौथा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ग्राहक खरंच ही टेक्नॉलॉजी स्वीकारतील का? कारण आपल्या भारतामध्ये आहे ना ग्राहक अजून सर्वात आधी आहे ना मायलेज आणि विश्वासार्हता बघतो. आता आणखीन एक याच्यामध्ये फायदा होऊ शकतो की जे स्पेअर पार्ट आणि ऑटोमोबाईल व्यवसायाचा जे बिझनेस करतात त्यांना आणखीन एक मोठी संधी निर्माण होऊ शकते. जर फ्लेक्स फ्यूल बाईक्स मोठ्या प्रमाणावर विकल्या जाऊ लागल्या तर नवीन प्रकारचे सेन्सर्स, फ्यूल सिस्टम पार्ट्स, इंजेक्शन कंपोनेंट्स आणि संबंधित स्पेअर पार्टची मागणी आणखी वाढू शकते. म्हणजे भविष्यात स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अजून एक नवीन सेगमेंट तयार होऊ शकता. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, ऑटोमोबाईल सारखा बिझनेस नाही आहे. या बिझनेसमध्ये कमी काहीच होणार नाही, दिवसांदिवस हे बिझनेस वाढतच जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऑटोमोबाईल्स बिझनेसला अजिबात मरण नाही आहे. आता खरी गोष्ट आणखीन एक काय ते सांगतो. सध्या ही माहिती अनेक विश्वासार्ह मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. हिरो मोटरकॉर्प फ्लेक्स फ्यूल बाईक लॉन्च करणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र पूर्ण स्पेसिफिकेशन, किंमत, मायलेज आणि नेमकं मॉडेल कोणतं लॉन्च करणार आहेत ते अजून कंपनीने स्पष्ट केलेलं नाहीये. पण बाईक येणार हे मात्र 100% खरं आहे. म्हणून मित्रांनो, जर हिरोची ही फ्लेक्स फ्यूल बाईक खरंच यशस्वी झाली तर पुढच्या काही वर्षात भारतातील पेट्रोल बाईक मार्केटमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो आपल्याला. कदाचित भविष्यात पेट्रोल सोबत इथेनॉल हे देखील सामान्य इंधन म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि बाईक उद्योग एक नव्या दिशेने जाऊ शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुम्ही फ्लेक्स फ्यूल बाईक घ्यायला तयार आहात का, की अजून तुम्हाला पारंपरिक आपली पेट्रोल बाईक जास्त विश्वासार्ह वाटते? जर तुम्हाला अशाच ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स, नवीन बाईक लॉन्च आणि व्यवसायाबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या या एआर ऑटो स्पेअरअप चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच ऑटोमोबाईलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.